स्वल्पमस्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् 39वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की आत्तापर्यंत मी तुला आत्मज्ञान सांगितलं, आत्म्याचं स्वरूप काय आहे, आत्म्याचे लक्षण काय आहे ते मी सांगितलं. आणि परत परत मी सांगितलं की जर आत्मज्ञान तुला जर झालं तर मग शोक दुःख राहणार नाही. दुःखाचं कारण आहे स्वतःला न जाणं, अज्ञान, ज्याला म्हणतात अविद्या. कारण ज्या ज्या लोकांनी स्वतःला जाणलंय त्यांच्या जीवनामध्ये परिणाम स्पष्ट दिसतो. ते आनंदी आहे, तृप्त आहे, समाधानी आहे. तर याचाच अर्थ आहे की विचारांचा जो अभाव आहे, आत्मविचाराचा अभाव, तोच कारणीभूत आहे. लोकांकडे पैसा भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, मोठ्या मोठ्या गाड्या आहे, बंगले आहे, पण मन अतृप्त आहे, मन अशांत आहे. बाहेर तुम्ही किती बदल केला तरी जी वस्तू मला पाहिजे ती मिळत नाही. सगळ्यांचा अनुभव. म्हणून इथे भगवंतांनी खूप जोर दिला की ज्ञान मिळव, ज्ञान. त्या ज्ञानाचा विषय जर तुला माहित असेल तर सांगतो. अजून पुढे खूप, अजून तर दुसराच अध्याय आहे ना, पुढे भरपूर वेळा ते वर्णन करणार आहे. याला म्हणतात सांख्य बुद्धी. आत्मज्ञानाच काय म्हणतात? सांख्य बुद्धी. अशी बुद्धी ज्याच्यामध्ये स्वतःबद्दल स्पष्ट ज्ञान झालेलं आहे की मी कोण आहे, स्वतःची ओळख झालेली. तर अशी बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याला काय म्हणू? सांख्य बुद्धीवाला आहे. आता भगवंत थोडीशी चॅनल बदलतात. म्हणे तुला आता मी योग बुद्धी सांगतो. दोन प्रकारची बुद्धी आहे, सांख्य बुद्धी, योग बुद्धी. त्याला मार्ग जर म्हणायचा असेल तर ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग, किंवा ज्ञान योग आणि कर्मयोग, वेगवेगळं नाव आहे. इथे भगवंत त्याला बुद्धी म्हणतात. का म्हटलंय बुद्धीत आपण पाहू. अच्छा, जर योग बुद्धी मी प्राप्त केली तर काय मिळेल मला? तर लगेच भगवंत म्हणतात की बंधनाची निवृत्ती होईल. कर्मबंधम प्रहास्यसी. काल मी सांगितलं. बुद्ध्या युक्तो यया पार्थ 39. बुद्धीने जर तू युक्त झाला, बुद्धी तू ही मिळवली. कोणची बुद्धी? योग बुद्धी. ती बुद्धी जर तुला प्राप्त झाली, त्याच्याशी तू जुडला तर लगेच तुला काय पडेल? कर्मबंधनाश. बंधनाश म्हणजे दुःखनाश, बंधनाश म्हणजे वासनानाश, बंधनाश म्हणजे इच्छा विकार यांचा नाश. नाव काय वेगवेगळे आहे. बंधनाश म्हणजे ताण तणावांचा नाश. बंधन म्हणजे काय? जे आपल्याला दुःख देतं ते आहे बंधन. कोणतेही बंधन तुम्ही पहा. साधं कारच्या पुढच्या सीटवर बसण्यास आपण जरा नकार देतो काही. का म्हणे? ते बेल्ट लावावा लागेल. बेल्ट. आमचे एक स्वामी म्हणतात बेल्ट म्हणजे जानवं आहे, कारचं जानवं ते घालावं. अच्छा, भारतामध्ये सगळे जुगाडू लोक, जुगाड म्हणतात, जुगाड हिंदीमध्ये.
ते काय बेल्ट आधीच लावून देतात आणि मग बसतात त्या कामाच्या ह्याच्यावर. म्हणजे काय बंधन नको. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जे बंधन आहे प्रतिकूल वाटतं आपल्याला. तर म्हणजे जर योग बुद्धीने तू सगळे जर कर्म केले तर योग काय म्हणतात बंधनाचा नाश. आता योग बुद्धी म्हणजे काय? आता मी सांगितलं कर्मयोग. कर्मयोग म्हणजे कर्म करण्याची एक विशिष्ट बुद्धी. लक्षात ठेवा, विशिष्ट कर्माला कर्मयोग नाही म्हणत, विशिष्ट बुद्धीला कर्मयोग म्हणतात. विशेष प्रकाराने पद्धतीने जेव्हा तुम्ही सगळे कर्म करतात त्याला म्हणतात योग बुद्धी किंवा कर्मयोग. बुद्धी एटिट्यूड, कर्मयोगामध्ये काय एटिट्यूड आहे. कर्म महत्वाचं नाही. एक साधं कर्म सुद्धा कर्मयोग होऊ शकतं आणि मोठे मोठे तुम्ही काम केले ते सुद्धा सामान्य कर्मामध्ये त्याची मोजणी होती जर ती बुद्धी नसेल. बुद्धी काय आहे? एटिट्यूड, भावना काय आहे? म्हणे देवानी मला सामर्थ्य दिलंय कर्म करण्याचं. लक्षात नाही का? सगळ्यांना काही ना काही एक शक्ती मिळालेली आहे. ती शक्ती मी काही मिळवली अशी नाहीये, ती निसर्ग प्रदत्त म्हणा, ईश्वर प्रदत्त म्हणा. आधी तर ही गोष्ट समजायला पाहिजे की ही माझी शक्ती नाहीये, त्याची शक्ती. आता ज्याने शक्ती दिली आहे त्याच्यासाठीच मला केलं पाहिजे, ही जी भावना आहे याला म्हणतात योग बुद्धी. ही जी समज, जाणीव, ज्यांनी मला हातपाय दिले आहे, बुद्धी दिली आहे, मन दिलंय, त्याच्यासाठी करणं हे माझं कर्तव्य आहे. समाजामध्ये सुद्धा आपण पाहतो ज्यांनी जॉब दिला आपल्याला तर सहज आपल्या मनामध्ये येतं की नाही त्यासाठी मी काही केलं. ग्रेटिट्यूड याला म्हणतात, कृतज्ञता. तर सगळ्यांना एक एक शक्ती आहे. सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये एक विशिष्ट आहे. सगळे एकसारखे नाही. अच्छा, सगळ्यांना एक एक क्षेत्र दिलेलं आहे, फील्ड ऑफ ऍक्शन, कर्मक्षेत्र. अच्छा, ते सुद्धा आपण त्याची काय म्हणजे स्वतःहून निवड केलेली नाही आहे. जणू काही देवानी आपल्याला त्या एक विशिष्ट क्षेत्रामध्ये पाठवले. त्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये माझं हित आहे म्हणून त्याला ते तसं एरिया, क्षेत्र दिलं. आपण निवडत नाही. अनेक वेळा आपल्याला त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या भागामध्ये किंवा ते काम आपल्याला दिलं जातं, ते त्यांनी दिलंय असं समजायचं. आणखी मग त्याच्यासाठी करायचं. अगदी सोप्या भाषेत सांगतोय मी, त्याला म्हणतात कर्मयोग. जसं ईशावास्योपनिषदामध्ये पहिलाच मंत्र आलेला आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत् किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन पुंजिता. याचा फार सुंदर अर्थ आहे. तेन त्यक्तेन म्हणजे त्यांनी दिलेलं. तेन त्यक्तेनचा अर्थ होता तेन दत्तेन, प्रदत्तेन. ही बुद्धी नेहमी ठेवायची की त्याने दिलं. तेन त्यक्तेन पुंजिता, त्यांनी मला दिलेलं आहे आणि आनंदासाठी दिलेलं आहे, तर मग मी त्याचा आनंद घेतला पाहिजे. पण हे कधी नका म्हणू की माझं आहे. कस्य स्विद्धनम मा गृध कस्य स्विद्धनम. ज्याचा मी उपभोग करत आहे ते कोणाचं आहे, कोणाचं म्हणजे माझं नाही आहे. हा अर्थ. कस्य स्विद्धनम, काही आपण बरोबर तर अंड नाही.
कस्य स्वित धनम, तर म्हणे तस्य तस्य धनम. तर उपनिषदांमध्ये कर्मयोगाचं काय सूत्र सापडतं. कुर्वन् नेमे कर्माणि, कर्म करा पण या पद्धतीने करा की न लिप्यते. ईशावास्योपनिषदाचा दुसरा ते तिथे लिहिलं आहे, कर्मबंधम प्रास, अनासक्तीपूर्वक करा. कर्मयोग म्हणजे हा. तर 2-4 गोष्टी आहेत. एक तर मला शक्ती मिळाली, दुसरं त्याच्यासाठीच मला केलं पाहिजे, आणि तिसरं म्हणजे जे काही मला मिळेल हे प्रसाद आहे, प्रसाद होती. आपण जर फलासक्ती न ठेवता काय करा, आनंद. फलासक्ती न ठेवता कर्म करा. तर इथे फलासक्तीच्या ऐवजी थोडासा शब्द बदलतो. फलाग्रह. फलाग्रह आपल्याला जो आग्रह आहे की मला एवढं मिळालं पाहिजे, असं मिळालं पाहिजे, दुसऱ्या शब्दात त्याला आसक्ती म्हणतात, पण शास्त्राने काय म्हणलंय, आग्रह. तो आग्रह आपण धरतो आणि मग कर्म करतो मला, आणि जर तसं नाही मिळालं तर मग तक्रार करतो. देवाने मला हे का नाही दिलं, जेवढं मी मागितलं होतं. तर कर्मणी एव अधिकार ना न मा फलेषु. कर्म करण्यात अधिकार आहे तुझा, पण प्रश्न हा तू करू नाही शकत की मला एवढंच का, असंच का. कारण त्याच्यामध्ये अनेक घटक आहे. मागे सांगितलं होतं, सगळे जोडून मग आपल्याला एक फळ मिळेल, आणि आपल्याला ते काही माहीत नाहीये. जसं एक शिक्षक असतो, तो वही चेक करतो आणि मग काय नंबर देतो. आता मुलगा स्वतःच आपल्याला नंबर नाही देऊ शकत, मार्क्स. कोण देऊ शकतो, ज्याला त्या विषयाचं ज्ञान आहे की असं लिहिलं तर इतके मार्क, एवढं लिहिलं तर एवढं. नाही तर स्वतः तर 100 पैकी 100 का. आता शिक्षकाला आपण असं नाही विचारलं तू 10 मार्कच का दिले, 2च का दिले. तो मनाने नाही देत, शिक्षक मनाने नाही देत, तुम्ही जसं कराल त्याप्रमाणे देईल, पण त्याला माहित आहे की किती केव्हा कसं द्यायचं. तर शिक्षकाच्या ठिकाणी ईश्वर आला, फलदाता ईश्वर. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम. उपदेश सारणी पहिला, उपदेश सारणी. तर म्हणे कर्माच्या नियमाप्रमाणे तो ईश्वर फळ देतो. आता त्या फळामध्ये काय बुद्धी ठेवायची, प्रसाद. फळ घ्या पण बुद्धी काय की देवाने दिलेला प्रसाद आहे, याला म्हणतात कर्म. कळतंय का, काय समजलं तू लगेच जरा विचार करू द्या मला एकदम. देवाने दिलंय, देवासाठी करायचं, जे मिळेल तो त्याचा प्रसाद आहे. आणि मी करता नाहीये, मी सेवक आहे, ही बुद्धी ठेवायची. ही योग बुद्धी झाली. अच्छा, आता या योग बुद्धी मध्ये लाभच लाभ आहे. आपण सामान्य कर्म करतो, मी करत आहे, मी मिळवलंय सगळं, मी मी मी. हा, इथे म्हणतात की तुम्ही जेव्हा देवाला मध्ये आणा, देवासाठी देवाने दिलंय, तर काय होईल, तर म्हणे कर्माचं स्वरूपच एकदम बदलून जाईल. त्या कर्मामध्ये गोडवा निर्माण, माधुर्य निर्माण, आणि त्या कर्माचं फळ इतकं सुंदर होईल. फळ काय होईल तर म्हणे मनामध्ये वासना, इच्छा त्या कमी होतील, मन स्वच्छ होईल. जसं आपण आंघोळ केली कसं बरं वाटतं की नाही, तसं कर्मयोग केल्यानंतर बरं वाटतं. सगळेजणच म्हणतात आज मला फार छान वाटत आहे, काम थोडी सेवा केली, काहीतरी रोजच्या पेक्षा वेगळं केलं. रोज मी खातो, जेवतो,
पण जर मी कोणा अतिथीला दिलं आणि मग जेवलो झाला ना कर्मयोग. तर लगेच हे बघ, कोणत्याही कर्माचे दोन फळ येतात, त्याला म्हणतात दृष्ट फळ आणि अदृष्ट फळ. दृष्ट फळ काय म्हणजे चित्तशुद्धी, मनाचं पातळी बदलून जाईल, मनाचं वातावरण बदलेल, म्हणतात मुख्य फळ हे आहे. आणि मग पुढे तर फळ मिळेलच, तुमची सद्गती होईल, चांगल्या लोकांमध्ये, चांगल्या काय म्हणतात कुटुंबामध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये जन्म मिळेल. अदृष्ट, कारण देवाने नोट करून ठेवलंय आपल्या वहीमध्ये, त्याच्याप्रमाणे ते फळ. आता इथे स्वतः भगवंत 40व्या श्लोकात म्हणतात, काल आपण पाहिलं की या योग बुद्धीमध्ये, योग बुद्धीने जर मी कर्म केले त्यालाच कर्मयोग आपण म्हणतो, तर त्यामध्ये भरपूर लाभ आहे. काय लाभ आहे म्हणजे अभिक्रम नाश असती. सामान्य कर्मामध्ये आपल्याला एक सिक्वेन्स, एक क्रम पाळावा लागतो. काल तुम्हाला अनेक उदाहरणं दिली. पूजा करतो तर आपण एकदम पहिल्यांदाच आरती नाही करत किंवा पहिल्यांदाच प्रसाद नाही वाटून देत. प्रसाद आधी वाटून द्यायचा आणि मग नैवेद्यम समर्पयामि. अरे स्वतः आधीच काही नैवेद्य तू घेतला. क्रम आहे त्याच्यामध्ये. जेवढे जागतिक कर्म आहे त्याच्यामध्ये, आता इंडस्ट्री आहे, फॅक्टरी आहे, तिथे क्रम आहे. रॉ मटेरियल येतं, मग त्या एका विशिष्ट ठिकाणी स्टोअर होतं, मग क्रमाक्रमाने ते निघतं, मग फायनल प्रोडक्ट. प्रत्येक याच्यामध्ये स्वयंपाकही करायचा आहे, क्रम आहे. पण कर्मयोग अशी एक गोष्ट आहे, सेवा ज्याला म्हणतो आपण, देवाचं कार्य, त्याच्यामध्ये तुम्ही केव्हाही सुरू करू शकता, कुठेही सुरू करू शकता. काल मी सगळं सांगितलं. अभिक्रम शब्द काय दिला, अभिक्रम. अभिक्रम म्हणजे त्याच्यामध्ये 1, 2, 3 असं नाही. कर्मकांडामध्ये सुद्धा क्रम पाळावा लागतो. आधी गणपतीची पूजा, मग 3 प्रकारच्या पूजा असतात ना, पूर्व पूजा, मुख्य पूजा, उत्तर पूजा, प्रसन्न पूजा. तर लौकिक कामामध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये सुद्धा काय क्रम आहे. पण सेवा तुम्ही केव्हाही करू शकता. त्याच्यासाठी मुहूर्ताची सुद्धा गरज नाही. इतर कर्मकांडामध्ये मुहूर्त पाहिजे. ते म्हणतात राहू काळ. राहू काळ असतो माहिती का, राहू काळ म्हणजे त्या मुहूर्तामध्ये कामाची सुरुवात केली. काही असे असतात, दिवस असतात, अमावस्या वगैरे. आमच्या गुरुदेवांना एकदा कुठे प्रवचनाला बोलवलं, आणि ते साऊथ इंडियामध्ये काय राहू काळ वगैरे फार पडतात. तर गुरुदेवांना वेळ होता, म्हणजे 4 वाजता 5 वाजता. आता ते लोक म्हणू लागले की राहू काळ गुरुदेव यावेळेस तर शक्य नाही. गुरुदेव म्हणाले, इंग्रजीमध्ये बोलत असते, आणि तुम्ही काळजी करू नका, मी राहूला ऑर्डर दिला, 1 तास तो थांबू शकतो. I have told him to wait for 1 hour. अरे आता प्रवचन, भाषण याच्यामध्ये काय आहे? तर तुम्हाला लाडू दिला, आता मी इकडून खाऊ की इकडून, आता खाऊ की, अरे खा, गोड आहे तर केव्हा खाऊ. त्याप्रमाणे तर अभिक्रमणा. आणि या कर्मयोगामध्ये प्रत्यवाय नाहीये. काल तुम्हाला सांगितलं विरुद्ध फळ. जर क्रम बिघडला किंवा चुकीच्या पद्धतीने काही केलं तर मग फळ बरोबर मिळत नाही. त्याला म्हणतात प्रत्यवाय. पण जर आपण समाज कार्य करत आहे, सेवा, आणि ही बुद्धी ठेवली की मी देवाची सेवा करत आहे, तर मग त्याच्यामध्ये विरुद्ध फळ मिळणार.
देव इथे एकदम म्हणतात घाबरू नका, करा. आणि तिसरं काय म्हणतात, स्वल्पमप्यस्य. थोडं सुद्धा जर तुम्ही सेवा केली तर त्याचं फळ काय, महतो भयात् त्रायते. महान भयापासून तुमचं रक्षण होतं. आणि शंकराचार्य अर्थ करतात भाष्यकार, महतो भयात् म्हणजे संसार भयात्, जन्म मरणादी लक्षणा. हे जन्म मरणामुळे जीवनामध्ये भय आहे, परत परत दुःख वगैरे आहे. तर म्हणे याच्यापासून तुमची सुटका होईल, मुक्ती होईल. तुम्ही थोडे जर चांगलं काम केलं तर म्हणे त्याचं फळ चांगलं. स्वल्प जगामध्ये काय, पूर्ण वेळ जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत नाही. आता तुम्ही उदाहरण देतो, कोणी ऑफिसमध्ये काम करत आहे, एम्प्लॉई आहे, तो तिथे कर्मचारी. आता स्वल्प केल्याने त्याला पूर्ण पगार मिळेल का? त्याला 10 ते 5 पूर्ण अगदी करावं. 10 ते 5 म्हणजे 10 वाजता ऑफिस मध्ये सुरुवात करायची, 5 वाजता निघायचं. एक म्हणतो की मी रोज 10 ते 5च काम करतो, 10 ते रोज उशिरा येतो, लवकर जातो. ऑफिसचा टाइम काय आहे 10 ते 5. तर बरोबर 10 वाजता मी घरामधून निघतो. सुरू झालं ना ऑफिसचं काम. 5 वाजता मी घरामध्ये पोहोचतो, ऑफिस पर्यंत झालं. तर 2 तास इकडे त्यांनी कट केले, 2 तास तिकडे. पूर्ण फळ नाही का? अच्छा, आता कोणी असा आहे जो सेवक आहे, जो काही पगार घेत नाही. आता जर काही 2 तास जरी काम केलं तर ठीक आहे ना, कारण तो काही पगार किंवा पैशासाठी सेवा म्हणून करत आहे. तर स्वल्प, तो 7 दिवसात 3 दिवसही गेला ठीक आहे, कारण काय, निष्काम सेवा, निस्वार्थ सेवा. पण जर मी काही पैशासाठी, यशासाठी, काही ना काही स्वार्थ आहे, तर मग मला पूर्ण करावं लागेल. समजतंय ना? इथे देव काय छान की तुम्ही माझ्यासाठी करा, थोडासा वेळ काढा. आता बघा, जेवढ्या या संस्था आहे, धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक संस्था, तिथे लोक असेच आहे ना काम करणारे. म्हणजे आम्ही काय आठवड्यातून 1 तास देऊ शकतो, कोणी 4 तास, कोणी 2 दिवस, कोणी 5 दिवस, अशाने चालू शकतो. ही जर योग बुद्धी नसते तर मग ते झालं नसतं. तर स्वल्प अभ्यास म्हणजे सुरुवात तुम्ही करू शकता, केव्हाही करू शकता, किती करू शकता. आणि परत काय, अधिकस्य अधिकम फल, जास्त. थोड्याशा आणि जर महत्व भयात राहायचे तर जास्त केलं तर फायदा नाही. याचा अर्थ काय, जास्त केलं पाहिजे. हो म्हणे आम्हाला कळतंय तुम्ही काय बोलता. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. आता पुढे म्हणतात की जे लोक योग बुद्धी ठेवत नाही, सुंदर वर्णन, त्यांचं काय होतं, त्यांची काय स्थिती. तर पहा, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां व्यवसायात्मिका बुद्धि एकेह कुरु नंदन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां. पण हे कुरुनंदन, अर्जुनाचं नाव,
कुरुवंशामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे, कुरुनंद. तर म्हणे असं आहे, एक बुद्धी आहे ज्याचं नाव व्यवसायात्मिका बुद्धी. हा, इथे सारखं भगवंत बुद्धी शब्दाचाच प्रयोग करतो. आधी सांख्य बुद्धी, मग योग बुद्धी. अच्छा, आणि एक तुम्हाला लक्षात ठेवा, काल मी सांगितलं होतं, योग बुद्धी आधी आहे, मग सांख्य बुद्धी आहे. कर्मयोगाने मनाची तयारी होते आणि मग आपल्याला आज्ञाचं ज्ञान होतं. तर आधी काय जीवनामध्ये योग बुद्धी, आधी कर्मयोग, मग ज्ञान. कारण ज्ञानासाठी मन सूक्ष्म पाहिजे, बुद्धी सूक्ष्म पाहिजे. हा, तर जी तयारी आहे ती कर्मयोगामध्ये. मी नेहमी उदाहरण देतो, आधी सुद्धा दिलेलं आहे. आपल्या घरी जसे कोणी मोठी व्यक्ती जर तुम्ही बोलवली तर आपण घरात तयारी करतो की नाही? आणि तयारी करतो म्हणजे काय, साफ सूफ तसं नाही करत, पण म्हणे आज तर करावी लागेल. का म्हणे आज ते महाराज येणार आहे, महाराज येणार आहे, तर मग बाहेरची खोली आतमध्ये सगळं आपण टाकतो, पण कमीत कमी जिथे ते बसतील तिथे. पण ते महाराज म्हणाले नाही, मी बाहेर नाही आतमध्ये बसतो. आतमध्ये बाहेर बसतील, नो एंट्री इनसाइड. तर आता मोठी व्यक्ती आहे, तर त्याप्रमाणे आपण स्वच्छ केलं. शास्त्राने उदाहरण असं दिलं आहे की ज्ञान म्हणजे राजा आहे, महाराज आहे, आणि त्याला जर बसवायचं आहे तर मनाचं सिंहासन कसं पाहिजे, छान स्वच्छ. कचऱ्यामध्ये बसू नाही शकत, घाण आहे तिथे नाही बसू. अच्छा, तर आता मनाची तयारी कशी होईल, कोण करेल? म्हणे कर्मयोग. योग बुद्धीने जर तुम्ही सगळ्या क्रिया केल्या तर आपोआप मनामध्ये शुद्धी येते. शुद्ध मनामध्ये आत्मा काय ते समजतं. म्हणून आधी योग बुद्धी, मग सांख्य. आता इथे म्हणतात की काही लोकांमध्ये योग बुद्धी सुद्धा नाही आहे, सांख्य बुद्धी सुद्धा नाही. म्हणजे मी कर्म देवासाठी करत आहे, मी सेवक आहे, ही बुद्धी त्यांच्यामध्ये नाही आहे. लक्ष नाही. आणि ज्ञान तर सोडूनच द्या की मी आत्मा आहे, चैतन्य आहे, त्यांना माहित नाही. आणि ज्यांना ही बुद्धी मिळालेली आहे की हे देवासाठी मी करत आहे, त्याला इथे म्हटलेलं आहे व्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसाय म्हणजे व्यापार नाही, बिझनेस नाही. व्यवसाय म्हणजे अध्यवसाय, म्हणजे निश्चय. निश्चयात्मिका बुद्धी. काय निश्चय आहे की देवच परम श्रेष्ठ आहे, त्याच्यासाठी करण्यामध्येच मला लाभ आहे, परम सुख त्याच्यामध्येच आहे, याबद्दल त्याच्या मनामध्ये काही शंका नाही, पक्का निश्चय. यानंतर व्यवसायात्मिका. असा अर्धवट मन किंवा संशय, ढुळमुळ असं नाही, डगमग. आणि मला माझं ध्येय काय माहित आहे, साधना काय माहित आहे, मनाची शुद्धीच ध्येय आहे, आणि मग शेवटी ज्ञानाची प्राप्ती. तसं क्लिअर मार्ग एकदम त्याला स्पष्ट आहे. आणि त्यासाठी मला भगवंताला अर्पित करून केलं पाहिजे, साधना ही आहे, असं त्याला काय स्पष्ट माहित आहे. त्याला म्हणतात निश्चयात्मिका व्यवसायात्मिका. तर व्यवसायात्मिका शंकराचार्य म्हणतात निश्चय स्वभावा एका एव बुद्धी. त्याच्या बुद्धीमध्ये एकाग्रता आहे. जसं ते काय घोड्यांच्या डोळ्यांवर काय झापड असते, त्यांना फक्त एकच रस्ता आहे, इकडे तिकडे गेले सरळ चालतात. त्याचप्रमाणे याची बुद्धी सुद्धा एकच मार्ग, व्यवसायात्मिका बुद्धी. अच्छा, आता दुसरे जे लोक आहेत
ज्यांनी ही बुद्धी मिळवलेली नाहीये की ईश्वरार्पित कर्मामध्ये लाभ आहे किंवा आत्मज्ञानामध्ये लाभ आहे, सांख्य बुद्धीमध्ये त्यांचा निश्चय नाहीये, योग बुद्धीमध्ये. त्यामुळे असे या लोकांची बुद्धी कशी आहे तर बहुशाखा अनंताश्च अव्यवसायिना. श्लोकामध्ये शब्द पहा, शेवटचा काय शब्द आहे? अव्यवसायिना. अव्यवसाय म्हणजे ज्यांच्या मनामध्ये एक निश्चय नाहीये. शंकराचार्य लिहितात भाष्यकार विवेक बुद्धी रहिताना, ज्यांच्यामध्ये हा विवेक नाहीये की कर्मयोगच केलं पाहिजे, आत्मज्ञानच मिळवलं पाहिजे, ही बुद्धी नाहीये, अव्यवसाय. अच्छा, म्हणजे मग आता त्यांची बुद्धी कशी आहे? मग फार सुंदर इथे शब्द दिलेला आहे, बहुशाखा, अनेक फाटे फुटलेले त्या बुद्धीमध्ये. थोड्या वेळ हे करतात, थोड्या वेळ ते करतात, थोड्या वेळ इकडे जातात, थोड्या वेळ तिकडे जातात. याला काय म्हणतात? बहुशाखा. एक निश्चय नाहीये. जसं पहा झाडामध्ये फांद्या कशा इकडे तिकडे जातात नाही, बहुशाखा, बहुभेदा. आणि जगामध्ये आम्ही असे अनेक लोकांना भेटलेलो. 2 दिवस योगासन करतील, 3 दिवस प्राणायाम करतील, 4 दिवस भजन करतील, 5 दिवस समाजसेवा करतील. एक काही पक्का नाही. थोड्या वेळात अरे 10 ठिकाणी जर तुम्ही जमिनीमध्ये खणलं तर पाणी मिळेल का? 2 फुटी दे, 2 फुटी दे, 2 फुटी. एक निश्चय केला पाहिजे. अच्छा, आधीच बुद्धीमध्ये काय अनेक विषय आहे, अनेक वृत्ती आहे. आणि आता ध्येयाबद्दल जर माझी एक वृत्ती नसेल, एक निश्चय, काय कधी मी इकडे जाईन, कधी तिकडे जाईन. आता रस्त्यावर सुद्धा जर आपण एका ध्येयाला, गंतव्याला निश्चित केलेलं नाही, कुठे कुठे जाऊ शकतो, कारण इतक्या गल्ल्या आहेत. ज्याने काही निश्चय केलेला नाही ना की मला इथे जायचं आहे, तो असं नव्हतं भटकत असतो की नाही. अरे इकडे दुकान इथे, चला इकडे, सरळ चला इकडे. लोक जेव्हा शॉपिंगला जातात, काही म्हणजे पक्क निश्चय नाही काय शॉप, जे दुकान, अरे कपड्याचं दुकान, तर खाण्याचा पदार्थ. पण जर एक निश्चय केलाय मला फक्त हेच काय, ही वस्तू घ्यायची, डायरेक्ट तुम्ही जा. गुरु छान सांगा, मॉलमध्ये जातात एक वस्तू घेण्यासाठी आणि एवढ्या बॅग भरून घेऊन येतात. पण एकच दुकान असं आहे जिथे तुम्ही जाता तिथे बहुशाखा अनंता नसतं. ते दुकान म्हणजे मेडिकलचं दुकान. डोकं दुखत आहे त्याची मला गोळी द्या, असं नाही. जरा मला पोटाचंही द्या, थोडं हार्टची द्या, थोडी याची द्या. एक कळतंय का? तर जर आपलं ध्येय निश्चित असेल, साधनेबद्दल निश्चय एक असेल, तर मग आपली गती, प्रगती होते. नाही तर नुसतं फिरत राहतो, कुठे पोहोचत नाही. तुम्ही जर जिम मध्ये गेला असेल, जिम असते ना, जिमनॅस्ट काय म्हणतात, जिमच म्हणतात, जिथे लोक वेगवेगळे पैकी करतात. तिथे एक सायकल असते, एक पहिल्याची, एक चाक असते, फिरवत राहा, फिरवत राहा. 1 तास 1 इंच सुद्धा तुम्ही पुढे वाढत आहे की नाही. पण त्यांनी काय होतं, कॅलरीज बर्न होतात. म्हणजे थोडं परिश्रम होतो, थोडं शुगर वगैरे, पण पुढे जातो तो फिरत राहतो. जगामध्ये सुद्धा लोक सुद्धा ध्येयाकडे त्यांची वाटचाल होतच नाही. भरपूर प्रयत्न करत आहे, हे करत आहे, ते करत आहे, पण प्रगती काही, जिथे आहे तिथेच. पण जर तुम्ही निश्चय केला तर मग 1 पाऊल सुद्धा जर तुम्ही पुढे केला तर त्याला आपण म्हणून प्रगती केली. तर इथे म्हणतात की
प्रमाण जनित विवेक बुद्धी निमित्त वशात. आपल्यामध्ये बुद्धी असायला पाहिजे. शास्त्राने सांगितलंय कर्म अशा पद्धतीने करा, तर त्या पद्धतीने असे कर्म केल्याने मनामध्ये शुद्धी येईल. नाही तर काय, जगामध्ये एवढं आहे. जर दुकान किती आहे, सगळे म्हणतात आमच्याकडे या, आमच्याकडे आमच्याकडे, पण आपला जर निश्चय नसेल तर सगळं दुकान. आता रस्ते अनेक आहे, कुठे आता स्टेशन मध्ये गेला त्याला अनेक ट्रेन उभ्या आहेत. कोणत्याही ट्रेन मध्ये तू बसत आहे, कारण त्याला कुठेच जायचं नाही, म्हणून फिरायचं आहे. कोणत्याही ट्रेन मध्ये बसतो. निश्चयात्मिका बुद्धी नाही. आमच्या स्वामीजींनी एक छान उदाहरण दिलं. म्हणे लोक जे ऑफिसमध्ये जे काम करतात, तर शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार वार. आता म्हणे शनिवार आला, शुक्रवारपासूनच शनिवार रविवारची सुट्टी आणि लॉंग विकेंड. तर शुक्रवारपासूनच विचार करायला सुरुवात की आता कुठे जायचं, इकडे जायचं की तिकडे जायचं, लोणावळ्याला जायचं, खंडाळाला जायचं, पिकनिकला जायचं की हॉटेलमध्ये जायचं की यांच्याबरोबर जायचं की त्यांच्याबरोबर. अनेक पर्याय, बहुशाखा असतात शुक्रवारी संध्याकाळी. आणि तेच लोक रविवारी रात्री सगळ्यांच्या मनामध्ये एकच असतं, आता उद्या सोमवार आहे, 9 वाजता ऑफिसमध्ये जायचं आहे. व्यवसायात किंवा बुद्धी झाली निश्चय आहे. पण ते शुक्रवारी बरेच ऑप्शन आहे, शनिवार रविवार एकदम सोपं होता. तर या अध्यात्माच्या मार्गामध्ये सुद्धा ध्येय काय म्हणजे भगवंताची प्राप्ती, त्याला मोक्ष म्हणा, भगवत दर्शन म्हणा, आत्मज्ञान म्हणा, हे त्यांनी निश्चय केला. ते आमचे स्वामी पुरुषोत्तमानंद छान म्हणायचे, ध्येय जे आहे ना त्याला इंग्रजीत म्हणतात गोल, GOAL. ते म्हणतात की अनेक लोकांना म्हणजे अनेक लोक गोल बद्दल गोलमोल आहे, गोलमोल. दे आर नॉट शुअर व्हॉट दे हॅव टू अचीव, काय त्यांना प्राप्त करणार. 10वी मध्ये 12वी मध्ये मुलगा असतो ना, त्याला हे या मार्गामध्ये जात त्या मार्गामध्ये. बहुशाखा अनंताश्च. म्हणून इथे म्हणतात की एक निश्चय करा. अच्छा, आता पुढे म्हणतात की ज्या लोकांची अशी एक बुद्धी नसते ते कोण लोक आहे. येशाम व्यवसायात्मिका बुद्धी नास्ती, ते लोक कोण आहे. त्यांचं वर्णन आता 42, 43 आणि 44 या 3 श्लोकांमध्ये करत आहे. फार सुंदर वर्णन आहे. हे वर्णन अशा लोकांचं आहे जे कर्मयोग करत नाही, लक्षात घ्या. आणि ज्ञानयोग तर सोडूनच द्या. त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आकर्षण आहे, अनेक प्रकारचे प्रलोभन आहे, ते तिकडे तिकडे वळतात. आता पण हे कोण आहे. पुढं वाचा. यामिमां पुष्पितां वाचां प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः यामिमां पुष्पितां वाचं वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. म्हणे आता जगामध्ये असे लोक आहे जे म्हणतात की हे देव वगैरे काही नाही. ठीक आहे, त्यांना जगामधील भोग हेच काय श्रेष्ठ.
त्यांचं जीवनाचं ध्येय जास्त काय भोग ऐश्वर्य हे सगळं. आता ते काय म्हणतात, असे लोक कसे अविपश्चित. पहिल्या ओळीचं शेवटचा शब्द काय, प्रवदंती अविपश्चित. प्रवदंती म्हणजे म्हणतात सांग, आणि कोण अविपश्चित. अविपश्चित म्हणजे अल्पमेधस अविवेकिन इत्यर्थ. जे अविवेकी यांनी नीट विचार केलेला नाही. अच्छा, असे लोक काय आहे, त्यामुळे हे काय म्हणतात, अरे सोडा हे सगळं देव धर्म सत्संग, म्हणतात खाओ पिओ मौज करो, इकडे चलू तिकडे चलू, हे खाऊ ते खाऊ. आणि त्यांची वाणी कशी असते ते किती सुंदर लिहिलं आहे. पुष्पिताम वाचा. पुष्पिता म्हणजे कानाला फार सुंदर वाटते. शोभमान, शोभमानम श्रूयमान रमणीयाम, ऐकायला फार छान वाटतं. चला चला आपण फिरून येऊ, आता छान वाटतं. पण जर चला चला आता प्रवचनाला जाऊ, सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये पुष्पिता म्हणजे प्रवचन उद्या परवा किती दिवस आहे याचा आहे ना, ढकलतात. पण हे लौकिक लोक जेव्हा काही बोलतात, चला चला सिनेमाला चल, किती छान सिनेमा आहे, फार छान मस्त मूवी आहे, पुष्पिता वाच. फुलाप्रमाणे काय आकर्षण, अशी त्यांची वाणी आहे. आता हे तर झाले लौकिक लोक. आता गंमत सांगतो, अनेक लोक असे जे वैदिक लोक आहेत, पण त्यांना हे आत्मज्ञान वगैरे नाही पाहिजे. ते काय कर्मकांडामध्ये त्यांची खूप बुद्धी आहे. इथे काय म्हणतात, वेदवादरता. वेदांमधील जे कर्मकांड भाग आहे ना, त्यांच्यामध्ये त्यांची काय खूप श्रद्धा आहे, भक्ती आहे. आणि ते सुद्धा पुष्पिताम वाचन म्हणतात की जर तुम्ही हवन हे जर केलं तर पहा तुमच्या जीवनामध्ये खूप पैसा मिळेल, यज्ञ केलं तर असं होईल आहे ना. असे पुष्पिताम वाचन. वेदवाद हे लौकिक नाही, वैदिक लोक. दोन प्रकारचे झाले, एक तर सामान्य माणूस, दुसरे काय वैदिक लोक सुद्धा असे आहे. ते म्हणतात की कर्मकांड करा. हे पहा, कर्मयोग आणि कर्मकांड यामध्ये फरक आहे. कर्मयोगामध्ये निस्वार्थ भावना आहे, निष्कामतेची. ईश्वर प्रित्यर्थम अहम करोमी, देवाला प्रसन्न करण्यासाठी मी करत आहे, काही सिद्धी मिळवण्यासाठी किंवा धन मिळवण्यासाठी नाही. पण कर्मकांड आपण जनरली लोक सकाम भावनेने करतात. सकाम तर वेदांमध्ये आलेलं आहे की जर तुम्हाला ही कामना आहे तर असं ही यज्ञ करा, हा यज्ञ करा, हवन करा. आता तुमच्या त्र्यंबकेश्वरला गेला तर ते बरंच आहे, ह्या दोष असेल तर हा कर्म करा. काल सर्प योग वगैरे असतात, पितृदोष वगैरे, तर ते कर्मकांडच आहे आणि ते वेदांमध्ये दिलेलं आहे. तर ठीक आहे, पण इथे चूक काय ते करतात आहे, नान्यत अस्ति इति वादिनं. ते म्हणतात बस कर्मकांडाच्या पुढे आणखी काही नाही, यज्ञ याग वगैरे करा, बस याच्यामुळे तुम्हाला फळ मिळेल, चांगलं फळ मिळेल. आणि चांगलं फळ म्हणजे काय मिळेल, तेथे शंकराचार्य म्हणतात स्वर्ग प्राप्ती फल साधनेभ्य करणे, स्वर्ग वगैरे मिळेल. आणि याच्या पलीकडे काही नाही. नान्यत अस्ति इति वादिनं, न अन्यत म्हणजे स्वर्गापेक्षा उच्च आणखी काही फळ नाही. तर मॅक्सिमम जास्तीत जास्त तुम्ही काय मिळवू शकता, स्वर्ग. आणि त्या स्वर्गाचं वर्णन सुद्धा ते छान करतात. अरे स्वर्गामध्ये तुम्हाला माहित नाही काय काय, अनेक वेळा ते वर्णन केलेलं आहे. स्वर्गामध्ये तुम्ही नेहमी तरुण राहाल, स्वर्गामध्ये हॉस्पिटल नाही आहे, स्वर्गामध्ये सिनियर सिटीजन क्लब नाही आहे, कोणी
कोणी म्हातारे होत नाही, वयस्कर नाही. तिथे अन्न भोजन वगैरे काही कमतरता कधीच भासणार नाही. अशी टाळी वाजवली की लगेच समोर. आणखी एंटरटेनमेंट मनोरंजन तर भरपूर आहे. गंधर्व आहे, अप्सरा आहे. तर असं छान आहे. त्याचं वर्णन खूप छान आहे. पुष्पिताम वाचन, ते वर्णन तुम्ही ऐकलं तर तुम्ही म्हणा चला चला उद्याच होतो, उद्याच. आजपर्यंत असं कोणी जिवंत आपल्याला नेणार नाही आणि कोणी स्वर्ग रिटर्न आलेला नाहीये ना, म्हणून आपल्याला विश्वास होत नाही की खरोखर आहे. नान्यदस्ती ती वाटते, पण वेदांमध्ये तर मंत्र भरलेले आहे स्वर्गाबद्दल. आणखी जसं स्वर्ग आहे तर नरक सुद्धा आहे, परलोक. असे जे हिंदू धर्मांपेक्षा इतर धर्म आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा स्वर्गाचं खूप वर्णन आहे. आणि ते म्हणतात स्वर्गापेक्षा वर काही नाही. जन्नत, जन्नत में क्या क्या मिलेगा वर्णन करतात. ख्रिश्चन लोक म्हणतात हेवन, हेवन अँड हेल्थ. पण आपल्या इथे स्वर्ग आहे शेवटचं ध्येय नाही, हे तर मधलं स्टेशन आहे. तर आता इथे काय, हे जे लोक आहेत यांची श्रद्धा निष्ठा स्वर्गामध्ये, आणि तेवढ्या नान्यदस्ती ती वाद. आणि वेदवादरता, वेदांमध्ये वर्णन आहे त्याचं ते वर्णन करतात. अशा वर्णन सुद्धा काय पुष्पिताम वाचन, चांगल्या चांगल्या भाषेमध्ये. जसं पहा मार्केटमध्ये काही लोक असतात त्यांचे काही प्रोडक्ट असते तर त्यांना ते विकायचं असतं, ते पुष्पिताम वाणीमध्ये ते ॲडव्हर्टाईज करतात. अरे तुम्ही घेऊन तर पहा किती छान आहे, असं आहे. आजपर्यंत तुम्ही असा अनुभव, याला पुष्पिताम. म्हणून जो दुकान चालवणारा आहे त्याची वाणी गोड असायला पाहिजे, जिव्हाळ्यावर. असं नाही दोन इथे शर्ट आहेत तुम्हाला घ्यायचं घ्या, नाही निघा. दोन रंग आहे आमच्याकडे, तिसरं नाही आहे. हे पसंत नाही का, ठीक आहे उद्या या, उद्या. किती तो प्रकार. आणि साड्यांच्या दुकानावर कमालच वाटते. धैर्याची परीक्षा असते, धैर्य. रंग पसंत आहे, सगळं पसंत आहे, किंमत हो एवढं आहे नाही, सगळं काही. तर सांगण्याचा काय पुष्पिताम वाचन. आता आणखीन पुढे 2 श्लोकांमध्ये अशा लोकांचंच वर्णन. तुम्हाला कळतंय ना कोणाचं चित्र मी समोर काढतो. वैदिक लोक आहे पण स्वर्ग वगैरे, इथे खूप भोग आहे, त्या भोगांमध्येच त्यांच्या जीवनाचं ध्येय तेच आहे. आता म्हणतात की असे कोण लोक आहे, आणि ही जी वाणी सारखी म्हटली तुम्ही पुष्पिताम वाणी, तर त्या वाणीचे जे विशेषण दिलेले आहे 43व्या श्लोकात. कामात्मान स्वर्गपराः जन्म कर्म फलप्रदाम् क्रिया विशेष बहुलाम् भोगैश्वर्य गतिं प्रति कामात्मान स्वर्गपराः कर्म फलप्रदाम् क्रिया विशेष बहुलाम् भोगैश्वर्य गतिं प्रति. म्हणे हे लोक कोण आहे ज्यांना या सगळ्या गोष्टीच आवडतात. तर इथे नाव दिलंय त्यांचं कामात्मा. जसं तुम्ही शब्द ऐकला असेल धर्मात्मा, म्हणजे जे धर्मामध्ये आवड आहे. पुण्यात्मा, पुण्य करण्या. पापात्मा, त्याचप्रमाणे कामात्मा. कामात्मा म्हणजे भाष्यकाराने छान म्हणतात कामस्वभाव कामपराः. त्यांचा स्वभावच इच्छा, अनेक इच्छा.
काम म्हणजे काय? इच्छा. जागतिक जेवढ्या इच्छा आहेत त्याला एक शब्द आहे काम. ते निष्काम नाही, लक्षात घ्या. म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला, कर्मयोगी नाही आहे हे सगळे भोगी लोक. भोगी लोकांमध्ये कामना भरतो. एक कामना पूर्ण झाली तर दुसरी कामना, दुसरी कामना पूर्ण झाली तिसरी कामना. कामना संपतच नाही. हिंदीमध्ये एकाने छान सांगितलं, म्हणे नाकाम को क्या, कामना को नाकाम करो. कामना नाला पुढे ठेवा, काय होईल? नाकाम. नाही तर त्या कधी संपतच नाही, शेवटच्या क्षणामध्ये. तर कामात्मा ज्यांचा स्वभावच आहे वेगवेगळ्या इच्छा उत्पन्न करणे पूर्ण. अच्छा, आणि त्यांची समज काय आहे जीवनाबद्दल, त्यामुळे स्वर्गपरा. स्वर्गपरा म्हणजे स्वर्ग परपुरुषार्थ, सगळ्यात मोठी अचीवमेंट, उपलब्धी, प्राप्ती काय? स्वर्ग. पर म्हणजे असतं श्रेष्ठ, तर सगळ्यात श्रेष्ठ काय? स्वर्ग. आता पहा, सामान्य माणसाला स्वर्गावर काही विश्वास नाही, तर या जगामध्ये जे स्वर्ग आहे तेच त्याला श्रेष्ठ वाटतं. जगामध्ये स्वर्ग म्हणजे काय? जागतिक सगळे भोग. आता पार्टी आहे, ग्लेमर आहे, हे सगळे जे आहे काय? स्वर्ग. लोकांना, मुलांना विचारतो काय तुमचं आयडियल काय, रोल मॉडेल, आदर्श काय? ते काय म्हणतात? अभिनेता व्हायचं. कारण ते फिल्मी दुनिया जी आहे त्याच्यामध्ये काय सगळं चमक दमक. तर या पृथ्वी लोकांचं स्वर्ग जणू तेच. किंवा काही लोक म्हणतात पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणजे अमेरिका, हा, स्वित्झर्लंड. पण जर तुम्हाला वेदांवर विश्वास असेल आणि परलोकावर विश्वास असेल तर मग त्याला काय म्हणू? स्वर्ग. इथे खाण्यापिण्याची काही कमी नाही, सगळं मजा मजा मजा. तर स्वर्ग एव पहा. बस, आत्मसाक्षात्कार न पहा, मोक्ष नाही. दे आर हॅपी विथ स्वर्ग. स्वर्ग पहा. आणखीन त्यांची जी वाणी आहे, त्यांचं जे काही काय म्हणतात तत्वज्ञान आहे, ते कसं आहे? जन्म कर्म फलप्रदान. त्याच्यामुळे त्यांना मोक्ष नाही मिळणार, परत परत काय? स्वर्गामध्ये जाते, मग परत काय? स्वर्गामध्ये जाते, परत येते. नेहमीसाठी मुक्ती त्याच्यामध्ये नाहीये. आणि याला आपण म्हणू शाश्वत आनंद नाही. हॉटेलमध्ये गेला, 4 दिवस मजा केली, मग हॉटेलवर चला निघा, झालं तुमचं बुकिंग एवढं होतं. इथे त्याला म्हणतात जन्म कर्म फलप्रदान. परत परत जन्म मिळतो अशा लोकांना. शंकराचार्य छान म्हणतात की जन्म एव कर्मफल. जन्मच काय? कर्माचं फळ आहे. ते भोगतात, मग परत कर्म करतात, परत यज्ञ वगैरे केलं, परत त्यांची गती झाली वर, काही वर्षांपर्यंत भोग केला, परत असं येणं जाणं त्यांचं सुरूच असतं. अच्छा, आता तिसरं, क्रिया विशेष बहुलाम. हे फार छान. म्हणे या स्वर्ग वगैरे हे लोक आहेत जिथे खूप भोग वगैरे आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी खूप क्रिया करावी लागते. क्रिया म्हणजे विशेष क्रिया, विशेष 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 नियम पाळून ते कर्मकांड सगळं करावं लागतं. बहुलाम, बहु म्हणजे अनेक प्रकारचे काय त्याच्यामध्ये नियम आहे. आता जर अमेरिकेलाच तुम्हाला जायचं असेल तर क्रिया विशेष बहुलाम आहे. विसा काढा, विसासाठी मग तिथे जा, मग काय पासपोर्ट, पासपोर्ट बनवण्यासाठी बरेच भानगडी, काय काय डॉक्युमेंट्स ते सबमिट करा, हे क्रिया विशेष.
काय पोलीस व्हेरिफिकेशन आहे की नाही, जे लोकांनी केलं असेल माहिती, पूर्ण कर्मकांड आहे ते केल्यावर मग तुम्हाला शेवटी इंटरव्ह्यू असतो. सगळं काही केलं आणि जर इंटरव्ह्यू नापास सगळं, ते तुम्हाला तुमचे क्रेडेन्शियल द्यावं लागतात, बँक अकाउंट द्यावं लागतं वगैरे बरंच काही. ते नसेल तर ते काय म्हणतात, तुम्ही तिथे जाल आणि परत येणार नाही, म्हणून सगळे कागद इथे जे आम्हाला पाहिजे भरपूर आहे त्याच्यामध्ये. आता प्रत्येक देशाचं वेगळं विशेष आहे हे इथले क्रिया विशेष. तर जर आपल्याला अशी विशेष सिद्धी, काही विशेष फळ पाहिजे तर क्रिया विशेष बहुलाम दोनच्या. पण कर्मयोगामध्ये किती सोपं आहे की नाही, फरक कळतो का तुम्हाला? कर्मयोग आणि कर्मकांड. क्रिया विशेष. अच्छा, याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल शेवटी? भोगैश्वर्यम गतिम प्रती. भोग मिळतील आणि ऐश्वर्य मिळेल, याच्या पलीकडे काही मिळणार नाही. गतिम प्रती, गतिम म्हणजे प्राप्ती, भोग आणि ऐश्वर्य बस. अच्छा, भोग असे आहे की जास्त भोग केले तर भोग होईल, आणि भोग करण्याची सुद्धा काय क्षमता आहे, किती खाऊ शकतो, किती फिरू शकतो, किती पाहू शकतो. त्यामुळे असे लिमिटेड, काय सीमित आनंद त्याला मिळेल, मर्यादा. आणि ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे काय? ईश्वरत्व. थोड्या लोकांवर स्वामित्व तू करू शकतो. ईश्वर म्हणजे काय? शासन करणे. त्यांनी ऐश्वर्य शब्द होतो. ऐश्वर्य म्हणजे समृद्धी सुद्धा, दोन्ही अर्थ असतात. तर म्हणे यांची ही जी वाणी आहे, त्या वाणीमध्ये हे सगळं ते सांगतात की तुम्हाला हे करावं लागेल, तुम्हाला स्वर्ग मिळेल, स्वर्गामध्ये खूप भोग आहे, ऐश्वर्य बस. आता काय होतं, अशा यांच्या या तत्वज्ञानामुळे अनेक लोक आकर्षित होतात. आजकाल लोक जर फसतात ना, असे काय एवढं इन्व्हेस्ट करा तुम्हाला हे मिळेल, हे मिळेल, काय ते आमिष दाखवतात आणि मग काय अडकतात. अगदी तसंच आहे. आता इथे म्हणतात की भोग आणि ऐश्वर्यामध्ये जे लोक आसक्त होतात, मग त्यांची बुद्धी एकाग्र होत नाही परमात्म्यामध्ये, आत्म्यामध्ये, आणि ते कसे राहतात? नेहमी थोडे अशांत. पहा, भोगैश्वर्य प्रसक्तानां दया परत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ न विधीयते. भोगैश्वर्य प्रसक्तानां अशा प्रकारे हे लोक आसक्त, प्रसक्त आहे, पूर्णपणे आसक्त आहे, पूर्णपणे आसक्त, त्याला प्रसक्त, प्रकर्षेण सक्त. असे हे जे लोक आहे यांची बुद्धीची काय स्थिती आहे ते छान म्हणाले. तया अपरत चेतसा, त्यांच्या चित्ताचं काय केलंय? अपहरण झालेलं आहे. अपहरण, किडनॅप केलं कोणी? या आसक्ती. तया, तया स्त्रीलिंगी शब्द आहे, आसक्ती सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आहे. तर या आसक्तीमुळे काय झाले? त्यांची बुद्धी जणू काही हरवून गेली आहे, काय म्हणतात, हरपली. त्यांच्याकडे ती बुद्धी नाही, पूर्ण कुठे गुरफटलेली आहे. भोग आहे, अपहरण झालंय त्यांच्या बुद्धीचे, त्याच्याकडे. आणि म्हणून काय? व्यवसायात्मिका बुद्धी न विधी.
मग निश्चयात्मिका बुद्धी त्यांची नाही ना, एकचित्त नाही. त्यांचं मन फक्त तिकडेच तिकडे, आता हे खायचं, हे करायचं, ते करायचं. व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. इथे समाधौ शब्दाचा अर्थ आहे मन. काय? मन, अंतःकरण. त्या अंतःकरणामध्ये एक वृत्ती स्थिर राहत नाही. तर याप्रमाणे हे जे 3 श्लोक आहेत, एखादं चित्र कोणाचं काढलंय तर म्हणजे जे लोक भोगी आहे पण पापी नाही, लक्षात घ्या. नाही तर पापाने सुद्धा भोग मिळतात लोक, पापी नाहीये. वैदिक लोक आहे, कर्मकांड करणारे आहे. आधी तर याचा प्रचार भरपूर होता. आता वेदांवर विश्वास नाही, स्वर्गावर विश्वास नाही. तर याप्रमाणे हे कर्मी लोक यांना म्हणतात, कर्मी किंवा कर्मकांडी. त्याचं चित्र इथे. आता हे कशासाठी भगवंतांनी याचं सगळं वर्णन केलं? म्हणजे अर्जुना तू तिकडे जाऊ नको. याचं वर्णन यासाठी केलंय की प्रलोभन तुला सुद्धा मिळू शकते. जसं मी नेहमी सांगतो तुम्हाला एक जर पत्ता दिला की इथे जायचंय, तर समोरचा विचारतो की कोणत्या रस्त्याने जाऊ, तर तो सगळं सांगतो, इकडे जा, इकडे जा, इकडे जा. आणि मग तो हे सुद्धा सांगतो की मध्ये एक गल्ली येते, तिकडे वळू नका. तुम्ही नाही, तिकडे एक रस्ता आहे, छान तो रस्ता दिसेल, डोंट गो तिकडे. तर इथे असंच आहे, मध्ये एक चित्र येऊ शकते, ते तू तिकडे तू जाऊ नको. तुला काय करायचंय? परत आता 45वा श्लोक, तू जे ना उच्च लक्ष ठेव, स्वर्ग वगैरे नाही, तुझ्या जीवनाचं लक्ष काय पाहिजे. फार सुरेख श्लोक आहे. आता इथून परत सुरुवात साधनेची. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान्, त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान्. इथे अर्जुनाला जणू सावध करत आहे भगवंत. भगवंत म्हणतायत त्रैगुण्य विषया वेदा. हे वेद कसे आहे? त्रिगुणात्मक आहे. 3 गुणांनी बनलेलं हे जगत आहे, त्याचीच प्राप्ती तुला होईल. हे वैदिक कर्मकांड केलं. 3 गुण माहिती का? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि त्रिगुण म्हणजे माया. त्रिगुण म्हणजे माया, त्रिगुण म्हणजे संसार, त्रिगुण म्हणजे मनुष्य लोक, स्वर्ग लोक, सगळं त्रिगुणाच्या अंतर्गत. तर इथे अर्जुनाला देव म्हणतात जरा तू उच्च लक्ष ठेव. हे त्रिगुण इज नॉट युअर गोल. तू कसं हो? निस्त्रिय गुण्यो भवार्जुन. काय म्हणतात? तू त्रिगुणाच्या पलीकडे जा. आणि त्रिगुणाच्या पलीकडे एकच गोष्ट आहे, त्याला आत्मा. 14व्या अध्यायामध्ये त्रिगुणातीत ज्ञानीचं वर्णन आहे. तर हे त्रिगुण म्हणजे जग. तू जरा उच्च देख. मुला अनेक वेळा म्हणजे मला बस 35 मार्क आले तर ठीक आहे, पास. अरे वेळा दे एवढं छोटं कसं झालं. उच्च ध्येय ठेवलं तर मेहनत सुद्धा जास्त होईल. जरी मेरिट मध्ये आलो नाही, पण मेरिट साठी जर मी प्रयत्न केला तर निश्चितच माझं जे काय
परफॉर्मन्स चांगला राहील. तर अर्जुनाला देव म्हणतात की स्वर्ग वगैरे सामान्य माणसासाठी, तू तर काय निस्त्रे गुण्यो भव त्रिगुणातीत होत. हे पहा इथे आपण म्हणतो ना चिरंजीवी भव, हे काय सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्य. तर इथे जणू काय म्हणतात त्रिगुणातीत भव, तू त्रिगुणाच्या पलीकडे. आणि तू कसा हो, तर इथे खालच्या ओळीमध्ये 4 जे शब्द आहे ना, ती जणू काही साधना आहे. तुला जर त्रिगुणातीत व्हायचं असेल तर तू काय कर, पहिलं म्हणजे निर्द्वंद्वो भव. या द्वंद्वामध्ये अडकून राहू नको. राग द्वेष आवड नावड याच्यामध्ये तू अडकू नको. जे कर्तव्य आहे ते कर, निर्द्वंद्व. उद्या आपण याचं पाहू अर्थ. नित्य सत्वस्थ, फार सुंदर. जर त्रिगुणातीत व्हायचं असेल तर आधी तू सात्विक हो. सात्विक झाल्याशिवाय तुम्ही त्रिगुणाच्या पलीकडे. कारण असं आहे, सगळ्यात खाली तमो, मग रजो, मग सत्व आणि मग आपत्ती. सगळ्यात शेवटची पायरी काय, सत्व. सत्वगुणापर्यंत पोहोचल्यावर मग तुम्ही उडी घेऊ शकता. तामसिक जर मी आहे तर एकदम मी त्रिगुणातीत नाही होऊ शकत. हे असंच आहे जसं तुम्ही एकदम 10वी पोळी खाऊ नाही शकत. स्वामी 10 पोळी नाही खात, पण जर कोणी खात एकदम 10वी पोळी किंवा एकदम 10वी पायरी, क्रम आहे 1 बाय. ते इथे म्हणतात जर तमोगुणी आहे तर रजोगुणी असेल तर सत्व. तर म्हणजे नित्य सत्वस्थ तू काय हो, नित्य सत्व. नेहमी सत्वामध्ये जर तू स्थित राहिला तर त्याच्यामुळे तुझ्या अंतःकरणामध्ये एवढी शुद्धी येईल की तुला आत्म्याची प्रचिती, अनुभूती. आता नित्य सत्वस्थ शब्द फार मोठा आहे. नित्य सत्वस्थ म्हणजे आपण तर यदा कदा सत्वस्थ होतो. नित्य 24 तास काय नित्य सत्वाचा अर्थ रोज सात्विक आहार नाही. पण कधी कधी तर आम्ही कचोरी पकोडी किंवा चमचमीत मिसळ वगैरे नित्य सत्वस्थ. आता नित्यचा अर्थ असं समजा जास्तीत जास्त 90% तर आहारापासून सुरुवात करा. सात्विक आहार, कारण आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती, स्मृती लंबात विप्रमोक्ष असं म्हटलं. क्रम आहे. आहार जर शुद्ध केला तर चित्तशुद्ध, चित्तशुद्धी जर झाली तर ध्रुवा स्मृती, तुमची स्मृती चांगली. स्मृती जर चांगली झाली तर मग आत्म्यात मध्ये तुम्ही स्थिर राहा. बंधनापासून क्रम आहे. तर नित्य सात्विक, सात्विक आहार. मग काय, सात्विक पुस्तक वाचा, मग सात्विक मित्र, सगळं काही सात्विक ज्याचं आहे त्याला आपण म्हणू काय, नित्य. अशाच ठिकाणी जा जी सात्विक आहे. अशाच काय वेळी उठा सकाळी जी सात्विक वेळ. हे तर फार सगळं कठीण तुम्ही सांगता, पण आता त्रिगुणातीत व्हायचं आहे थोडं. 10 वाजेपर्यंत मी झोपेन आणि विचार करेन की हे सामान्य खेळामध्ये सुद्धा तुम्हाला ऑलिम्पिक मध्ये जर मेडल मिळवायचं आहे, किती अभ्यास काय म्हणतात, सराव करावा लागतो. नित्य परत त्यांना संयम वगैरे ठेवावा लागतो. सामान्य जागतिक वस्तूंना मिळवण्यासाठी थोडं तरी सात्विक व्हावं लागतं. तर नित्य सत्व, देश काळ, स्थळ काळ, वस्तू, व्यक्ती, संबंध, मित्र, आहार, सगळं सात्विक.
मग काय होईल, नित्य सत्व असतं. त्यामुळे असं तू. आणि निर्योग क्षेम भव, सगळे मध्ये भव लाव बरं का. निर्योग क्षेम, योगक्षेमाची जास्त काळजी तू करू नको. योगक्षेम म्हणजे काय? योगक्षेम वहाम्यहम, LIC वाल्यांनी खूप लिहिलेलं आहे. योग म्हणजे असतं अप्राप्तस्य प्राप्ती. अप्राप्तस्य प्राप्ती योग, आणि प्राप्तस्य रक्षणं क्षेम, ही परिभाषा. जे आज मला मिळालेलं नाहीये ते मी जेव्हा मिळवतो त्याला म्हणतात योग. पैसा नाहीये, पैसा मिळवतो. पैशाला बँकेमध्ये ठेवलं तर मग काय होईल, क्षेम. अशा अनेक गोष्टी मिळवतो आणि त्याचं रक्षण. आपलं संपूर्ण जीवन लक्षात घ्या या योगक्षेमामध्ये जात. जे नाही त्यासाठी प्रयत्न करतो, जे मिळाले. तर इथे म्हणतात की अरे तू फक्त या योगक्षेमामध्येच अडकून बसलाय, तर मग केव्हा तू आत्मचिंतन वगैरे करेल. तर पूर्ण लक्ष फक्त योगक्षेमामध्ये नको. आणि देवाने तसं म्हटलेलं आहे की जर तू माझ्यासाठी सगळे काम वगैरे केले तर मी तुझं पाहून घेईन. योगक्षेम, तेव्हाच ते वाक्य आले, योगक्षेम वहामी अहम. पण कोणाचं योगक्षेम वहन, त्याची वरची लाईन, अनन्याश्चिंतयन्तो माम, जो माझं अनन्य चिंतन करतोय. हो असं आहे का, मला वाटतं तुम्ही माझं सुद्धा करा. तर अनन्य चिंतन केलं तर कंडिशन अप्लायज. तर आपण योगक्षेम, तर इथे म्हणतात की नाही तू जरा थोडंफार योगक्षेम ठीक आहे, पण तिकडेच पूर्ण शक्ती, एनर्जी, वेळ जर तू लावलं तर मग तुला उच्च ध्येय मिळणार. आणि शेवटचं वाक्य आहे आत्मवान भव. आत्मवान म्हणजे अप्रमत्त. आत्म्याबद्दल तू आळशी होऊ नको. आत्मवान म्हणजे आत्मचिंतनाबद्दल, आत्म्याचा विचार करण्यामध्ये तू प्रमाणित हो. आत्मावाला हो. आत्मवान, जसं धनवान म्हणजे काय, धनवाला, त्याच्याकडे खूप धन आहे. तर आत्मवान म्हणजे पूर्ण लक्ष तू आत्म्याकडे ठेव. तीच क्रिया कर, तेच कर्म कर ज्याच्यामुळे तुझी गती कुठे होईल, आत्म्याकडे. असा ज्याच्यामुळे माझी गती उलट्या दिशेने होईल तेच होत. आता जे गाणारे वगैरे असतात की नाही, आंबट खात नाही किंवा थंड पदार्थ, ते जर आम्ही केलं तर मग आमचं गाणं सगळं जाईल. घसा बसून आवाजच नाही. तर आत्मवान, आत्मानुकूल जीवन तुझं असायला पाहिजे. तर पहा ध्येय काय, त्रिगुणातीत. त्यासाठी खाली या 4 साधना: निर्द्वंद्व भव, नित्य सत्वस्थो भव, निर्योगक्षेम भव, आत्मवान भव. आत्मा म्हणजे अप्रमत्त. तो आत्मचिंतनामध्ये आळस करू म्हणजे काय, रोज सत्संगाला ये, रोज विचार कर. आई घरी सुद्धा रोज काय, थोडं ध्यान केलं पाहिजे, थोडं वाचलं पाहिजे. असं. आणि मग आता पुढचा श्लोक आहे कर्मण्येवाधिकार. उद्या एक आहे मध्ये श्लोक. पुढचा जो श्लोक आहे त्याने छान सांगितलंय की जर कोणी त्रिगुणातीत होईल, म्हणजे निस्त्रे गुण्य जर झाला तर त्याच्या जीवनाला काय प्राप्ती होईल. आणि असा आनंद त्याला मिळेल की त्याची तर काही मोजणी करू नाही शकत. अनंत आनंद, शाश्वत आनंद. उद्या
ओम